हॅलो हाय नमस्ते. कसं आहेत सगळेजण? मी बरं आहे, तुम्ही पण बरं आहे म्हणून घेतलोय मी. चला मग, लई दिवसानं मी व्हिडिओमध्ये बोलत आहेत. मला कोण कोण सबस्क्राईब करून घेतलंय त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन सांगण्यासाठी मी या व्हिडिओ करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये काय काम करायचं आहे ते पण सांगणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी काय काम करायला लागले बघा. द्राक्षीमध्ये शेंडा मारून घ्यायला लागली. सगळं शेंडा कसं मारून घ्यायचं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा. आता पहिलं शेंड मारले आम्ही, सबकीन झाले बघा. इथं एवढं सबकीन, एक दुसरं सबकीनचं शेंड चालू आहे आमचं. दुसरं सबकीन आम्ही आता 3 पानावर मारून घ्यायला लागले. बारकी असलेलं ते असलं बाजूला फुटलेलं फुटी सगळं व्यवस्थित काढून घ्यायला लागले. व्यवस्थित फुटी काढून घेईन तर कडी पुढचं वाढ होत नाही, म्हणून असलं सगळं काढून घ्यायला लागले. फुटी फुटली ती बाजूला, मग काडी व्यवस्थित टिकते ती, म्हणून सगळं व्यवस्थित करून घ्यायला लागले बघा. पावसाळा जास्त असल्यामुळे काडी लवकर पिकत नाही, म्हणून आम्ही 2 सबकीन करून घेतले नाही. एकच सबकीनला स्टॉप केलंय आम्ही. तरी पण पहिलं मारलेलं शेंडा आहे आतमध्ये एक ते 2 सबकीन झाले ती बघा. असली पुटी सगळं काढून घ्यायला लागली आम्ही. आणि पहिलं मारलेलं शेंडा आता 2 एक इथनं सबकीन झाले ते बघा. इथनं सबकीन आता 2 सबकीनचं पुढं 3-4 पानावर मारून घ्यायला लागले शेंडा व्यवस्थित. असं 7 पानावर मारून घ्यायला लागले. एकच ही करून घ्यायला लागले ते पहिलेच शेंडा मारले नसल्याला. आणि असलं झाडावर फुटलेलं सगळं व्यवस्थित असलं सगळं काढून घ्यायला पाहिजे बघा. असलं फुटलेलं काडी कसं झाली ती आमचं सांगा. आणि पाऊस असल्यामुळे लई व्यवस्थित फुटले ती सगळं, ते आवरत नाही, म्हणून आम्ही एकच आता सबकीन करून घ्यावं म्हणा लागले. चलते मग, कसं वाटलंय माझं व्हिडिओ सांगा. थँक्यू, ऑल द बेस्ट, नमस्ते सगळ्यांना.